चला आज थेट मुद्द्यावर बोलूया. धर्म आणि राजकारण हे दोन शब्द एकत्र आले की लगेच लोक अनकम्फर्टेबल होतात. कोणी म्हणतं धर्माला राजकारणापासून दूर ठेवा, तर कोणी म्हणतं धर्माशिवाय राजकारण अपूर्ण आहे. पण खरी समस्या इथे नाही. खरी समस्या आहे धर्म समजलेलाच नाही. आधी एक गोष्ट क्लिअर करूया. धर्म म्हणजे रिलिजन नाही, हे आपण मागच्या भागात समजून घेतलं. धर्म म्हणजे कर्तव्य, न्याय, नैतिकता, लोककल्याण. राजकारण म्हणजे काय? राजकारण म्हणजे सत्ता मिळवण्याची प्रक्रिया, निर्णय घेण्याची यंत्रणा, समाज कसा चालवायचा याचं व्यवस्थापन. मग प्रश्न काय आहे? प्रश्न असा नाही की धर्म आणि राजकारण जोडावं की नाही. प्रश्न असा आहे की कोणता धर्म आणि कसा. इतिहास काय सांगतो? भारतीय परंपरेत राजा राजधर्म पाळतो. राजधर्म म्हणजे काय? राजाने न्याय द्यावा, दुर्बलांचं रक्षण करावं, कर योग्य वापरावेत आणि सत्ता सेवा म्हणून पाहावी. रामराज्य म्हणजे काय? फक्त मंदिर नाही, फक्त पूजा नाही. रामराज्य म्हणजे न्याय सर्वांसाठी समान. मग समस्या कुठे सुरू झाली? समस्या तेव्हा सुरू झाली जेव्हा धर्माचा अर्थ ओळख बनवण्यात आला. माझा धर्म तुझा धर्म, माझा देव तुझा देव. इथून राजकारणाला एक फार सोपं हत्यार मिळालं. भावना. राजकारणाला धर्म का आवडतो? कारण धर्म खोल भावना जागवतो, प्रश्न विचारू देत नाही, पवित्र वाटतो. आणि जेव्हा सत्ता पवित्रतेच्या कवचात येते तेव्हा ती जबाबदारीपासून मोकळी होते. गीतेत काय सांगितलंय? श्रीकृष्ण म्हणतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. धर्माचा नाश झाला की मी प्रकट होतो. पण लक्षात ठेवा, कृष्ण कुठल्याही राजकीय सत्तेच्या बाजूने उभे राहत नाहीत. ते अधर्माविरुद्ध उभे राहतात. आजचा सगळ्यात मोठा धोका गाजर. आज धर्माचा वापर मतांसाठी होतो, भीतीसाठी होतो, ध्रुवीकरणासाठी होतो. धर्म प्रश्न विचारायला शिकवतो. राजकारण आज प्रश्नांपासून पळतं. इथूनच कॉन्फ्लिक्ट सुरू होतो. मग उपाय काय? धर्म राजकारणात असावा, पण नैतिक मूल्य म्हणून. धर्माचा वापर सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर सत्तेला मर्यादा घालण्यासाठी व्हावा. राजा धार्मिक असावा, पण धर्मांध नसावा. एक कठोर पण सत्य वाक्य. जेव्हा धर्म सत्तेचा गुलाम बनतो तेव्हा तो धर्म राहत नाही. आणि जेव्हा सत्ता धर्माचा मुखवटा घालते तेव्हा ती धोकादायक होते. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्हाला असा नेता हवा आहे का जो देवाचं नाव घेऊन तुमच्यावर राज्य करतो? की असा जो न्याय, समानता आणि जबाबदारी पाळतो? कारण दुसराच खरा धार्मिक नेता आहे.